नमस्कार मित्रांनो, PMD रिव्ह्यूज फॉर मूवीज या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन चित्रपटांचे अपडेट्स मिळत राहतील. आज आपण बोलणार आहोत दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवराज अष्टकमधील 6वे पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाबद्दल. रणपती शिवराय स्वारी आग्रा मूव्ही रिव्ह्यू. हा चित्रपट शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात थरारक आणि बुद्धिचातुर्याचा अध्याय म्हणजेच आग्रा स्वारी आणि तिथून झालेली सुटका यावर आधारित आहे. महत्त्वाचे मुद्दे. दिग्दर्शन आणि लेखन दिग्पाल लांजेकर यांनी नेहमीप्रमाणेच शिवकालीन इतिहास अतिशय सन्मानाने आणि पुराव्यांसह मांडला आहे. त्यांचे संवाद टाळ्या मिळवणारे आहेत. अभिनय. यावेळेस महाराजांच्या भूमिकेत अभिजित श्वेचंद्र आपल्याला दिसतात. चिन्मय मांडलेकर यांच्यानंतर ही भूमिका पेलणे कठीण होते, पण अभिजित यांनी आपल्या देहबोलीने आणि डोळ्यांतील तीव्रतेने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. कलावंत औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी आणि जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. संगणकीय दृश्ये VFX चित्रपटाचे बजेट आणि भव्यता मागील चित्रपटांच्या तुलनेत जास्त वाटते. आग्रा दरबार आणि किल्ले अतिशय सुंदररित्या उभे केले आहेत. चित्रपट का पाहावा? जर तुम्हाला शिवरायांचा गनिमी कावा आणि त्यांची मुत्सद्दी बुद्धिमत्ता जवळून पाहायची असेल तर हा चित्रपट चुकवू नका. विशेषतः आग्र्याहून सुटकेचा तो शेवटचा प्रसंग अंगावर काटा आणणार आहे. थोडक्यात सांगायचे तर शिवप्रेमींसाठी हा चित्रपट एक ऐतिहासिक पर्वणीच आहे. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.